फक्त जाणार ते समोर कोणी येणार नाही पुन्हा पुन्हा सांगतो कोणी समोर येणार नाही झालं सगळ्या बाकीचे दादाला एक नंतर येता दादाला एक नंतर येता आता आपला भविष्याचा सहकार्य करा खाली बसा कोणी समोर येणार हे बरोबर तर गाडी काढून घेते दादाला शांतता करा आणि रातच्या 12 वाजता ही महाविधान सभा होते आपल्या बोलतो नगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कलिबता मोठं दिया मने कलाकारांगे तुम आगे बढ़ो आवाज येते सरकार बोला मने कलाकारांगे तुम आगे बढ़ो एक मराठा मोठं दिया खाली बसा दादा खाली बसा दादा बोला दादा बोला दादा खाली बसा दादा खाली बसा ज्या ठिकाणी खाली बसा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आदरणीय मनोजदादा पाटील सावंत यांच्या शुभ हस्ते होत आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की मनोजदादा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे सर्वांनी घोषणा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की मनोजदादा तुम आगे बढ़ो मनोजदादा तुम आगे बढ़ो और तुमसे हमसे रातों गए और तुमसे हमसे रातों गए एक मराठा और मामा काय आता काय
खाली बा. वरच्या शिवसेनेचे मंडळी खाली बसा. मुली मुली झाला असेल तर खाली बसा. समोरची उभी असलेली मंडळी कृपया खाली बसा. खाली बसा. जिथे जागा असेल तिथे खाली बसा. खाली बसा. जिथे जागा असेल कृपया मागच्या मंडळींना सूचना खाली बसा. बस आता स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराज भोकरदन नगरीतील आणि परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराज. डोळ्यावर बसून बसत नाही. तुम्ही एवढ्या संख्या विराट संख्येने जमला. खरंच तुमचं मस्तक होतं. खरंच तुमचा आरडा बंद करता का? तुमचा आरडा बंद करता का? पहिला 1 मिनिटात खाली बसा. तुम्ही सर्व 1 मिनिटात खाली बसा. आपल्या मराठ्यांची आवडा वेळ भरायचं नाही. खाली बसले खाली बसायचं. खाली भरा म्हणजे भरायचं. खाली बसा. खाली बसा. सगळं सगळं खाली बसायचं. चला करू खाली बस खाली हे बघा खाली बसा सर्वजण. दादा तुम्हाला सांगता खाली बसा म्हणून कोणी उभं राहणार नाही. खाली बसा. शिस्त पाळा. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. गाड़ी चला गाड़ी आता हात जोडायला लावू नका. कोर्टासमोरची मंडळी होती ती खाली बसा. कोर्टासमोरची मंडळी खाली बसा. खाली बसा. बसा खाली.
ऐका ऐका एक मिनिट ऐका नंतर आला थांबा मीडियावाल्याला कोणी खरा म्हणायचं नाही पाठवणार तुम्हाला एकदाच सांगतो कारण तुमचं मीडिया ग्रुप राज्याला तुम्ही 7 घंट्यापासून बसला तुमच्या मीडिया ग्रुप यामध्ये सुद्धा बसला मीडिया ग्रुप जनता भोकाराची सगळ्या राज्यात पाहिजे आणि या कामाला सुरू या जिल्ह्यानं सगळ्या राज्याला परिवर्तनाची समजून घ्या त्यामुळे निवड आल्यावर आम्हाला थोडीच येत शब्द पायाचे मी माझ्या जातीचं सकाळ मग तुम्ही सुट्ट्या व्हायचं आरक्षण कसं मिळत नाही ना फक्त सांगत तेवढंच करा माझा समाज सांगत तेवढंच मी करतो कुणीच कुणाच्या सत्याचा पुढे नाही आवाज नाही तेच म्हणलं आवाज कसं काय नाही उशीर झाला 12 रात्रीचे तुम्हाला आणखी एकदा सांगतो 2 मिनिट ऐका परत आवाज चालू करा तुम्हाला आणखी एकदा सांगतो तेवढा शब्द ऐका परत सुरू करा तुमचं ज्यांनी आरक्षण समजून घेतलं ना शांत बसा तुम्ही टोपी तुम्ही आवड राहिले तुम्हाला आरक्षण भेटलं का आम्हाला भेटलं जरा दम धरा आमचं बघून आम्हाला आमचं तुमच्याकडे ठेकी जा ही लढाई आरक्षणाची सुरू झाली 29 ऑगस्ट पासून आजपर्यंत सर्व मी आता नाशिक पासून आलो तुम्हाला 6 ते 7 घंटे मी वाट बघायला लावली माझ्याकडे देण्यासारखं आणि मागण्यासारखं काय नाही पण एक गोष्ट आहे मी तुमची मनापासून माफी मागतो उशीर केल्याबद्दल मी दुसरं काही होऊ शकत नाही माझ्या मायबाप समाजाला मी खूप वाट बघायला लावली पण मी काय करणार रस्त्यानं आता मागच्या पण करा ना मागच्यामुळेच आरक्षणाला उशीर झालेला आहे आता यांना पळत पळत गप गेलं तुम्ही सुरू केलं खाली उतरण वर चढ काय वर चढ आता इथं खाली जागा नाही आधीच बोलतो आमच्याकडे खाली येऊ नका आरक्षणा त्याच्यात तुमचा तणका मागू सुरू झाला 29 ऑगस्ट पासून हा आरक्षणाचा लढा सुरू झाला ह्या मावल्या बसल्या तसंच आमच्या स्वतः मावल्या तिथे बसल्या काही केलं नव्हतं यांची काय चूक नव्हती काही चूक नव्हती लोकशाहीच्या मार्गाने आंतरवाददार आंदोलन सुरू होतं इतका शांततेचं आंदोलन आमरण उपोषण इतकं देशात जगात कोणतंच नाही मांडीवर 4 महिन्याचे लेकरं घेऊन एक माऊली बसली होती वरून डोक्याचा काठ्याचा मार होता आणि रक्त 4 महिन्याच्या मुलाच्या अंगावर पडत होतं चलू तुमचं माईक देतात त्यांच्याकडे तुम्हाला कळत सुद्धा नाही ज्यांनी आरक्षण समजून घेतलं ना ते आरक्षणात गेले रात्रीच आरक्षणात गेले सकाळी नोकऱ्याला लागले तुम्ही नुसता गोंधळ झाला इतके रात्रभर तुम्ही बसलात वेदना घेऊन बसलात मजा बघायला नाही आलात तुम्ही इथं वेदना आहे आरक्षणाची माझ्या लेकराचा आता मुर्दा पडला नाही पाहिजे आरक्षणासाठी माझ्या लेकरांना फाशी नाही घेतली पाहिजे माझा लेकर चटल्यानं हुकला नाही पाहिजे याच्यासाठी रात्रभर तुम्ही बसला मला बघायला नाही आलात किंवा इथं तुम्हाला काम नाही म्हणून नाही आलात तुम्ही ही आरक्षणाची वेदना घराघरातल्या आई बापाला घरात बसू देत नाही पैसा जातो शिक्षण होतं
आरक्षण नसल्यामुळं लेकरं सुशिक्षित बेकार म्हणून घरात आहेत. त्यांना आरक्षण मिळालं, ते अधिकारी झाले. आपल्या डोळ्यासमोर काहीच नव्हतं असा इन करून हिंडायला लागला आणि आपलं पोरग आपल्याला पोसायची वेळ आली. याला कारण आहे मराठा आरक्षण. म्हणून गोंधळ नका, आरक्षण समजून घ्या. ज्यांनी समजून घेतलं ते आरक्षणात गेले सुद्धा. आणि आता ते अजून म्हणते तुम्ही आत येऊ नका. थोडं दूरदृष्टी ठेवा, मोठा विचार करायचा शिका. नुसतं संख्येनं जमून नाही चालणार, विचाराने सुद्धा जमावं लागेल. आपल्या नेमकी आपली पिळवणूक कुठे होती हे बघायला लागेल. आपला घाट नेमका कुठे होतोय हे सुद्धा बघायला लागेल. नुसतं आरक्षण द्या, काय आरक्षण द्या, सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागणार. घराघरातल्या आपल्या मराठ्यातलं थोडे एकामेकाला समजून सांगतच नाही. समजून सांगितलं ते म्हणतो ते माझ्याकडे यायचं नाही, त्याला माहीत झालं मग त्याच्याकडे आलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला शिकवी सुद्धा पुणे घराघरातल्या मराठ्यांना. आणि उभा राहिले काही फरक पडत का तुम्हाला? राहू द्या ना, ते खाली पाच जर ते ठरवले बा उभा करायचं आम्हाला. आता राहू द्या चांगला उभा. मी ज्या दिसत नाही त्याने आवाज आहे का काय करता मग? आता आरक्षण महत्वाचं आहे. आरक्षणाची लढाई सुरू झाली. माता माऊलींच्या डोक्याच्या चिंचाड्या केल्या. एकाएकीला 17 ते 22 पेक्षा जास्त टाके डोक्यात. कोणाचे हात मोडले, कोणाचे पाय मोडले. आपल्या एका पोराच्या पोटात आणि छातीत 35 गोळ्या आहेत. आत्ताही लीलावतीच्या मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलला ते पोर ऍडमिट आहे. एक 9 वर्षाची मुलगी, किती कवळी असू शकते, तिच्या इथून गोळी शिरली, इथून बाहेर निघाली. 1.5 लिटरपेक्षा जास्त पाणी त्या बाळाच्या पायातून निघालं. तिच्या वेदनाची जाणीव ठेवा, नुसते आरडे करू नका. आरक्षण कसं मिळवायचं आणि किती एकजूट कशी दाखवायची. एकजूट मात्र तुमचे इतके कुणीच नाही दाखवले, पण तिचा उपयोग करा. आजची एकजूट महाराष्ट्रातली पहिली एकजूट, इतकी संख्या आहे. पण इतक्या रात्री काही दिलं तरी लोक येऊ शकत नाहीत, काहीही नाही येऊ शकत. पण ही प्रत्येकाची घराघरातल्या कुटुंबाची वेदना आहे. म्हणून मस्त आज रस्त्यावर आहे. मग लेकराचं चीज करायला निघाला, लेकराचं भविष्य घडवायला निघाला, लेकराचं अस्तित्व टिकायला निघाला, तर ते मिळवण्यासाठी सुद्धा संयम सुद्धा ठेवा, शिस्त पण ठेवा. नुसतंच आलो आणि 1000 पोरं जमले म्हणून आरडा केला. बाबा तुमच्या पायाला हातलं सांगतो, तोंडाला आलेला घात जाईल. ही संधी सोडू नका. अशी संधी मराठ्यांना पुन्हा येणार. कारण ते आता तुम्ही खालच्या का तुम्ही एवढ्याला होता ना बघ. मग माझ्या मोठी बोललं माझं ध्यानातून मी का कॅम्प्युटर नाही टाकली कॅसेट झाली सोडून. मग मी तुम्हाला विचारत असतो कशी झाला पुढे होतं सांगा ना. म्हणजे तुम्ही आरक्षण घ्यायच्या राहत नाही, तुमचं बारीक लक्ष आहे म्हणायचं आरक्षण. आपल्या लेकरा बाळाच्या खरोखर तोंडाला घास आलाय तेव्हा आता माती काढू देऊ नका. कारण मी त्याचं तसंच आहे. आपण सरकारला वेळ दिलेला नाही, सरकारनं आपल्याकडून वेळ घेतला. हे महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलं. सरकारने आपल्याकडून वेळ घेतला. आपण किती दिवसात दिलता? 4 दिवसाचा. का दिलता? आता जाऊन द्या, आता पुढच्या सभा उशीर कवायला तुमची एवढी संख्या आता म्हणजे आता खडूनच सांगायचं आरक्षण. तुम्हाला टाइम आहे पण अर्धा घंटा इकडे कटवले मागचं चलून द्या. मग आता कसा सकाळपर्यंत मी राहील का मग?
त्याच्यामुळे ते मग तुम्हाला टीका करते. आपण दिला सरकारला 4 दिवस का दिले ते पण सांगतो, म्हणजे तुम्हाला उद्या बोलायला पाहिजे. मी असं नसेल मला माहित नाही, पण माझा समाज हे समजून घ्या. मी असं का नाही मला नाही माहित, मी माझ्या जीवनाचा विचार करत नाही. पण तुम्हाला सांगतो 4 दिवस का दिले. एक, कुठलीही जात किंवा कुठलाही समूह मागास सिद्ध झाल्याशिवाय त्याला ओबीसीच्या आरक्षणात येता येत नाही. ओबीसीची पहिली स्टेज पार करायची असली तर ती जात मागास सिद्ध असायला लागते, तरच आरक्षणात येता येत नाही. येता येत नाही. तुम्ही किती धडपडे मारा, नाही येता येत. गायकवाड आयोगाने मराठा समाजाला 12% सामाजिक आणि शैक्षणिक मागास सिद्ध केलं, तरीही मराठ्याला आरक्षण नाही. बघा किती भयान घटना आहे. 2, ओबीसींना आरक्षण वाटप झालं त्यावेळेस व्यवसायानुसार जाती गणल्या आणि विभागवारनुसार त्यांना आरक्षण वाटप केलं. व्यवसायावर आधारित जाती तयार झाल्या. विदर्भातले मराठी शेती करतात म्हणून त्यांना आरक्षण. माझ्याकडे एक मंत्र्याचं शिष्टमंडळ आलं, ते मला म्हणलं, मी त्यांना म्हणलं विदर्भातल्या मराठीला आरक्षण कशामुळे बा. तेव्हा मला त्यांचा शेती व्यवसाय म्हणलं, मग आमच्याकडे समुद्र का फाटी आणतो इकडे, आमचा शेतीच व्यवसाय ना. म्हणून 4 दिवस मागास सिद्ध मराठा समाज आहे म्हणून 4 दिवस. एका दिवसात कायदा पारित करता येतो. जर मागास सिद्ध जात असेल तर मग आम्हाला आरक्षण का नाही, या प्रश्नाचं उत्तर त्या आलेल्या प्रतिनिधीकडे नव्हतं. मग ते मला म्हणतं मी साहेबाला चिरून देतो, आणखीन आलंच नाही. किती मोठा अन्याय, कसा सहन करायचा मराठ्याने. परत 2-4 दिवसांनी आले. हे सगळे बांधव साक्षाला बरं का त्याला मिळायचे बंधू. तसा का मराठा समाज आहे, आपण काय या पवित्र मराठ्याच्या व्यासपीठ होण्यात बोललेलं आहे. काय बोलायचं इथं बोल, अडून फिरून घेऊ नये इथे सांग. सगळ्या महाराष्ट्राने ऐकलं ना. आपण समाजासमोर आपला प्रामाणिकपणा सिद्ध केलेला आहे. काय बोलायचं इथं बोलायचं. बरं 2-4 दिवसांनी आले म्हणले 4 दिवसात कायदा जर पारित केला, आम्ही एका दिवसात करतो. फक्त माझ्या बोली भाषा सांगतोय, मग मराठवाड्याची भाषा आहे, पण कायद्याच्या दोरीच्या बाहेर नाही. फक्त माझ्या भाषा सांगतोय. ते म्हणे कायदा पारित करायचा आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे द्यायचं ठरलं तर आधार लागेल. तुम्ही म्हणता 4 दिवसात द्या, आम्ही एकाच दिवसात देतो. पण कायदा नाही टिकला, कोणी चॅलेंज केला तर मग काय करायचं. म्हणले मग 1 महिन्याचा वेळ द्यावाचा लागेल. तुमच्या मागणीनुसार टिकणारं आरक्षण आम्ही तुम्हाला देतो, 1 महिन्याचा वेळ द्या. म्हणलं नाही जमणार. का नाही जमणार तर आपण व्यवसायाने शेतकरी आहे. पूर्वी शेतीला नाव कुणबी होतं, सुधारित शब्द आला शेती. पहिलं हॉटेल नाव होतं, सुधारित नाव आलं रेस्टॉरंट. आलं नाही. शेतीचा फक्त सुधारित शब्द आहे, कुणबीचा शेती. मग आमचा व्यवसाय शेती, आम्हाला नाही म्हणून वेळ देत नाही. म्हणले 20 दिवसाचा द्या. मला नाही जमणार. परत 2-4 दिवसांनी आले. त्यांना जमत नव्हतं, इमानच होतं त्यांना यायला. एका टँक्यातच यायचं, टँक्यातच माघारी जायचे. आम्हाला व्यासपीठात ते पुस्तक तर आमच्या आधी बसायचे. इतके झटकून येत होते. याचा अर्थ इमानच असेल ना. आपण उगा अंदाजा लावायचा, आपल्याला इमान फेमान मिळत. परत 2-4 दिवसांनी आले. म्हणलं आता 12 दिवस द्या. म्हणजे पहिला सौदा केल्यासारखंच करू राहिले. 12 दिवस द्या आणि 20 दिवस द्या. मला जमणार नाही. का द्यायचं याचं कारण सांगा.
मला भोकरदनला तुम्ही बोलावलं कारण तर सांगायला लागेल का नाही कशाला काय नुसतं येऊन काय करू नाही मी म्हणलं नुसतं ठीकच काय असं जमत ते म्हणजे नाही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये म्हणजे कारण तर सांगा नाही म्हणलं ते म्हणलं मग निघा गेले मराठ्यांचं नशीब इतकं बळकट आहे त्याच वेळेस मुंबई सत्ताधाऱ्यासह सगळ्या पक्षाचे नेते एकत्र आले आणि त्यांनी 20 मिनिटं घेतो काळजी करू नका पण फक्त आरक्षण ऐकून घ्या आपली परिस्थिती आता कुठे आणि आरक्षण कसं मिळणार कारण याच्यात कोणाचा एकाचा स्वार्थ नाही घरातल्या मराठ्याच्या लेकराचा स्वार्थ आहे त्याच्यामुळे हे सगळ्यांना गरजेचं एकाचा फायदाच नाही होत सगळ्याचा मुंबईत सगळे पक्ष सत्ताधाऱ्यासह एकत्र आले आणि त्यांनी ठराव पारित केला तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही तुम्हाला आरक्षण देण्यास तयार आहोत 1 महिन्याचा वेळ द्यावा मग मात्र आम्ही थोडे सावध झालो मला आता काहीतरी होऊ शकतंय एकत्र येत नाही त्यांच्यासाठी येते विचार पटत नसले तर एका रात्रीत बदली देत ते सरकार याचा दिवा त्याला सकाळी तर कोणाकडे आला मिळत लागत नाही त्यांच्यासाठी येते पण एखाद्यासाठी येत नाही सकाळचा दिवा तिसऱ्याकडेच जातो मला गोळी काढायला आंदोलन सुरू होतं त्या टायमाला नितीन करेल साहेब मुख्य सचिव महसूलचे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी 3 महिन्याचा कालावधी होता त्यांना 3 महिने सध्या तरी त्यांना माहित नाही मी अध्यक्ष आहे त्याचा म्हणून मग किती काम भारी झालं असं करा विचारतो त्यावेळेस असं ठरलं होतं अहवाल येईपर्यंत मराठा समाजाला ओबीसीच्या सवलती लागू करा मला एक जणांचा फोन आला की मला कोणता मंत्री म्हणला तुम्हाला ओबीसीच्या सवलती लागू करा आपलं कसं असतं ओपन लगेच आपण लगेच स्पीकर ऑन केला आणि फोन लावला म्हणलं साहेब आपल्या ओबीसीच्या सवलती सगळ्या मराठ्यांना लागू करायचं काय झालं ते म्हणजे मी माझी झाला होता एका रात्रीत माझ्या ध्यानात आनंद कोणासाठी चर्चा करतोय 2-4 दिवसाला पडली गेली त्यांच्या स्वार्थासाठी ते बदलू शकते आपल्या लेकरा बाळाच्या स्वार्थासाठी आपण मदत सोडू शकत नाही कायदा पारित करण्यासाठी 1 महिन्याचा वेळ मागितला ठरावाप्रमाणे आणि ते पत्र घेऊन आमच्याकडे निघाले आम्ही 4 दिवसात ठाम होतो त्यांना माहित होत हे वेळ देणार नाही त्यांचा डाव असू शकतो शक्यता सांगतो बरं का मी आरोप नाही पण शक्यता हे काय ना वेळ देत नाही कारण ते मला येड समजते येडपट वेळ देत नाही म्हणते ते म्हणजे मला येडपट म्हणते ते वेळ देत नाही म्हणजे आले बहुतेक अशी शक्यता आहे 4 दिवसाच्या वेळेवर जर आपण ठाम राहिलो तर कायदा पारित करायचा जर नाही टिकला तर मराठ्याच्या डोक्यावर खापर पडायचं तुम्हाला म्हणत होता आम्ही 1 महिना दे तुम्ही 4 दिवस दिले ते टिकला नाही त्याला आम्ही काय करावं त्यांना माहित नाही की त्यांच्याजवळ किती गाडी येतं इथं मराठ्याजवळ गेले डाव मराठी सोडले त्यांना याच्या आत मराठा समाजाच्या बैठक बोलवली आणि मराठा समाजाला विचारलं सरकार 1 महिन्याचा वेळ मात्र द्यायचा का मराठी म्हणले 40 वर्ष गेले 1 महिने काय जाऊ दे आणि आमचं ठरलं त्यांना माहितच नाही ते आज त्यांच्या हिशोबाने बसले चर्चा झाली म्हणले 1 महिन्याचा वेळ द्या आम्ही सांगितलं 40 दिवसाचं की आपण आरक्षणच द्यायचं वळवळच करायचं नाही मध्ये आले असते तेव्हा 4 दिवस नाही म्हणत होतो ना 40 दिवस कसं काय हा म्हणले मग मात्र त्यांची पळापळी सुरू झाली समिती नेमली आणि समिती लागली पळायला समिती नुसती पळवली हैदराबादला जाती
मुंबईला यायची मुंबई परत संभाजीनगरला यायची तिथून परत हैदराबादला जायची काय करती तिची तिलाच नाही तिला येऊ म्हणे नुसती हिंदती आणि मग ते कागदात नाही सापडलं मग काय गेली गेली काय हा तिकडं मग मी विचारलं हैदराबादला उर्दूमध्ये लिहिलेलं आहे निजाम काली फारसी भाषेत लिहिलेलं आहे मोडी लिपीचे तुम्हाला त्याचे अभ्यास मिळावा लागतील तरच त्या कागदपत्रात काय आहेत का नाही कळतील आणि मग बहुतेक उत्तर नाही दिलं जाईल तर 2-4 दिवसांनी बहुतेक अभ्यासक घेऊन गेले त्या विषयाचे भावांनो 5,000 पुरावे सापडले 5,000 आता कसं काय सापडले आता कसं काय सापडले पहिले सापडत नव्हते ना आता सुरुवातीकडे येतो परत मी काय ठरलं होतं 4 दिवसाच्या वेळात कायदा पारित होणार नाही कायदा पारित जर करायचा असला तर आधार लागतो मग मात्र तुम्ही जर 1 महिन्याचा वेळ दिला तर आम्ही तुम्हाला तुमच्या मागणीप्रमाणे टिकणारा आरक्षण देतो आता आधार मिळाला का नाही 5,000 पानांचा आधार मिळाला आता महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा कायदाच बनवायचा आता बाकीचं काही सांगायचं नाही बहाणे चालणार नाही याच्या अगोदर एक मंत्री आले मातंबर त्यांच्यासाठी मातंबर बी असते मला काय माहित नव्हतं पण आंदोलनापासून माहित झालं भाऊ की त्यांच्यासाठी मातंबर बी असते ते आले टेकले आमच्यापाशी ते माझ्याकडे येणं म्हणूनच यायची त्यांची बी चुकलं बरं का ती साला कसला गण दिसतो आपल्याला किती बाऱ्यामध्ये आपण 35 किलो भरतो त्यांची चुकत नाही ना दिसतोय मी त्याचा बँडमध्ये खोळखोळ वाजवला वाचला आला टेकला माझ्यापाशी केलं चालू त्यांनी तुम्हाला कोणी प्रमाणपत्र देता येत नाही म्हणलं का त्याला आधार लागतो मला देऊ नका जाऊ कोणते प्रमाणपत्र नको पण एका प्रश्नाचं उत्तर द्या तुमची जात आरक्षणात गेली तेव्हा कशाचा आधार तुमचा कोणीच बोला ना म्हणलं साहेबांनी चिरून येतो आणखी माघारीत नाही आलं यांची जात मंडल कमिशननं ओबीसीच्या ज्या जाती आरक्षणात घातल्या होत्या त्या जातीची फेर जात म्हणून यांची जात ओबीसी आरक्षणात घातली कागद नाही फिगत नाही कळली रक्षित आरक्षणात गेला सकाळी सुरू आम्हाला आरक्षण द्यायचं म्हणलं कागद समित्या आयोग आणि अभ्यास चालू आहे कहोर वाची तू अभ्यास चालू आहे काय वाचितो त्याच्या तू काय कळलं तुला 3 पिढ्या झाला वाचितो काय वाचितो तू काही का पाहतो काढली आपल्या ती त्याला मग भाषा कळते मग भाषा ऐकली तुम्ही आणि आपल्याकडे जातो टप्प्यात आला वाढलाच सोडतच नाही ही सत्य परिस्थिती मी त्यांना विचारलं तुमची जर पोट जात होती तर मराठ्यांची पोट जात कोणती होत नाही का मराठा सुद्धा कसे आरक्षणात जाऊ शकते 83 क्रमांकाला ओबीसीच्या यादी क्रमांक 83 ला मराठा आणि कुणबी एकच आहे तरीही मराठ्यांना आरक्षण नाही इतके पुरावे असून हजारो पुरावे मराठा आणि कुणबीचे येते तरीही मराठ्यांना आरक्षण नाही मराठा समाज मागास क्षेत्र झाला तरीही मराठ्याला आरक्षण नाही ही चर्चा असताना मोदी एकदा आणखीन एक शिष्टमंडळ आलं 17 दिवसाची किस्सा सांगत होतो तुम्हाला पण याचं सगळं आरक्षण आहे दुसरं काही नाही फक्त भाषात बदल म्हणजे मग भाषेची येतेच मानतोय मग असे जर मंत्र्याला कळालं नाही ना तर ते अधिकाऱ्याने विचारतो याचा अर्थ काय होतो अधिकाऱ्याला जर नाही कळालं ना ते मला फोन करतो याचा अर्थ काय होतो म्हणजे मला नाही होत या चर्चा दरम्यान 100
प्रतिनिधी आले होते. ते म्हणले काही पर्याय सांगा मला, म्हणजे आंदोलन आम्हीच करायचं, पर्याय आम्ही सांगायचं. आंदोलनाला लोक आमचे मागणी आम्ही करा, तुम्ही काय करता मग? तरी म्हणलं पर्याय देऊ, चला पर्याय दिला भावांना त्यांना. 1 जून 2004 रोजीचा जी आहे मराठा आणि कुणबी घातलेला, कुठलाही कायदा जर पारित करायचा असला तर तो तिन्ही मंडळात पारित व्हावा लागतो. त्यासाठी आधाराची गरज आहे. आधार दिल्याशिवाय तो 2004चा जी आर पारित झाला नाही. त्याला आधार दिला तेव्हाच तो पारित झालाय. फक्त एक काम करा, त्या जी आरला सुधारित करा, त्याच्यातल्या अटी शर्ती करा, त्याच्यात सुलभता आणा आणि उद्यापासून कलेक्टर जिल्ह्यात प्रत्येक राज्यातल्या कलेक्टरांना सांगा मराठा या आरक्षणात या 2004च्या जी आरची सुधारणा झाली, या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून मराठा समाजाला कोणते प्रमाणपत्र द्या. एवढंच करा, कायदा बनवायची सुद्धा गरज नाही. मग म्हणजे हुशार दिसतंय, दिसायलाच फक्त कसलं पण नाही. त्याला हे सांगितल्यामुळे ते इतकं खुश झालं, 60 मुंबई पळलं ते लगेच घेऊनच होतं म्हणलं. आता 2च घंट्यात ब्रेकिंग झाली, 2च घंट्यात 2004च्या जी आर मध्ये दुरुस्ती, मराठ्यांना कोणते प्रमाणपत्र देण्यात येणार. आणि मग हे आताच गेलं, इतक्या पटकन झालंच कसं काय? 1 घंट्यात परत ब्रेकिंग झाली. सुधारित जी आर घेऊन प्रतिनिधी आंदोलकाकडे निघाले. आम्हाला व्यासपीठ आमची आधी आले. उठा 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 म्हणजे झालं तुमचं काम, हे बघा कागद चाला, म्हणजे आम्हाला घर काढून द्यायची तयारी. म्हणलं मग त्याच्यात वाचून द्या. काय त्याच्यात वाचलं मायबाप मराठ्यांना. त्याच्यात असं लिहिलेलं होतं, वंशावळीच्या नोंदी असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. अरे म्हणलं थांब कुठे आलेल्या प्रतिनिधीला पुन्हा वाचून जातो. वंशावळीच्या नोंदी असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. म्हणलं तुमच्याकडे वंशावळीत नोंद आहे का? ते म्हणलं नाही. म्हणलं माझ्याकडे नाही. जेवढी माझं ज्याच्यात मराठाचा हित नाही तो पारित केलेला कायदा आम्हाला मान्य नाही. कारण मी शेतकऱ्याचा पोरग आहे, तुमच्या रक्ता मासाचा हे लेकरू आहे. मराठा समाजाचे मरेपर्यंत मी गाठारी करू शकत नाही. म्हणून म्हणले हे खरंच जात नाही, हे सोपं नाही म्हणे. कारण आपण त्यांचे सगळे डाव उठालेले, एकही ठेवल्या नाही, एक सुद्धा नाही. मग पर्याय काय करायचा? पर्याय राहिला नाही. माहेर दुसरा डाव टाकला. गडबड का जायचं? 10 मिनिट राहिले. आता 10 मिनिट राहिले. त्यांनी एक दुसरा डाव टाकला. त्यांचा डॉक्टरच माझ्याकडे आला. त्यांचं म्हणलं ना सरकार तेच म्हणलं. ते आलं आणि ते मला म्हणतो मला किडनीच नाही मला. आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आलो ना, मला माझ्या बापाने मला तपास करून नाही खाल्ला. आणि 35 रुपये केलं कस काय मला किडनीवर. मग पैसे सुटलं. गॅलेक्सी हॉस्पिटल ते चौरे डॉक्टरांना साहेबांना सांगितलं, मग काही तपासू नका, पहिल्या किडनी आहेत का बघा. मला त्यांनी सांगितलं दोन्ही किडनी आहेत. मग पहिल्या का जाणारच मागचं होतं का? काय डाव टाकतील यांचा भरोसाच नाही. मातंबरच येते त्यांच्यात, मातंबराचे मातंबर आहेत पोरं. एकदा एक मातंबर आला आणि महाराष्ट्रात तुम्हाला फोन सुरू झाले. ते म्हणजे ते आला मोकळा माघारी जात नाही. म्हणलं माझ्या टप्प्यात येऊ. मग बघतो आला बसला. 1 घंटा शेंगा आणल्या माझ्या सांगितले, गप्पा आणल्या.
आणि मला थोडा वेळ झाला म्हणतो आणि थोडा वेळ झाला की मला म्हणतो कोपऱ्यात चला. म्हणलं कोपऱ्यात भोपऱ्यात येत नसतो मी. म्हणलं मग कानात बोलू. म्हणलं मग व्यासपीठात खाली होतो. कारण मी माझ्या समाजाशी प्रामाणिक, माझ्या समाजाशी गद्दारी नाही करू शकत. मला मी तुम्हाला खरं सांगतो, मला जर तुमच्याशी गद्दारी करायची असतील ना तर आजकाल इतक्या भयाने एखाद्या मंत्र्याने आमदारांनी जर खांद्यावर हात टाकला ना, माणसं दुसऱ्याशी नीट बोलतच नाही एखाद्याला. आपल्यापाशी अख्खं मंत्रिमंडळ बसून होतं आणि सगळे पक्ष बसून होते. तरी पण माझ्या समाजासाठी मी माझी इंच भर ही नीट ठरवलेली नाही. एक इंच भर मी माझ्या समाजाशी प्रामाणिक राहिलो, प्रामाणिकपणा सिद्ध केला राहणार सुद्धा. यांच्याशी संबंध मेंटेन करण्यासाठी मी आंदोलन उभा नाही केलं. ते माझ्या समाजाच्या वेदना मला झोपू देत नाहीत. मला डॉक्टरने सांगितलं तू जरा आराम कर. मला ज्या दिवशी सुट्टी झाली ना, हे सगळे साक्षी झाले, तुम्ही सुद्धा आणि हे सुद्धा. त्याच दिवशी मी मायबाप समाजाचा आशीर्वाद घ्यायला घराच्या बाहेर पडलो, पण घरी झोपलो नाही. कारण मला माहित होतं या दिवसात जर आपण झोपलो तर समाजाचं वाटोळच केलं म्हणून समजायचं आपणच. ही आलेली संधी आता सोडायची नाही. कारण याच्यात सरकारने वेळ घेतलाय. सरकारला काही झालं तर मराठ्यांना आता आरक्षणच द्यावं लागणार, त्याशिवाय सरकार पुढे सुद्धा पर्याय नाही. आणि तुम्ही एवढी दाखवली इतक्या रात्री सांगेल बरं का ते. मी जवळ झोपत नाही जवळ ते झोपत नाही ते बघतच राहतो. काय चालला असेल बाबा, किती लोक आहेत बाबा, आणि तुम्ही इतके पण घेतले लागले दादा. ते जागेच आहे. परत शिबिरची असं भेटताना जागेच होती. कारण 4:30ला सभा होत असते का कुठं. राज्यातली देशातली पहिली घटना आहे. मी एकदा म्हणलं त्यांना आता 4 वाजले आपण घेऊ उद्या सकाळी निवांत. ते लगेच मोजायला चालू केलं. 4, 5, 6 सूर्य उगा 3च घंटे बाकी आहेत. मग तुम्ही काय करा, सकाळी या मोठे करून आम्ही इथेच राहतो. का कमाल झाली म्हणलं लगेच येतो. साहेब एक लक्षात घ्या, वेदना आहे, ही सभा नाही, हे भाषण नाही, ही वेदना आहे. स्वतःच्या मुलाचं भविष्य नसते तो धोक्यात आलंय. पुढे 1% जर हुकले, आत्महत्या करायला लागले, त्यांना मरू द्यायचं नाही, त्याचं भविष्य घडलं पाहिजे म्हणून ही गर्दी आहे. आणि ही वेदना घेऊन आलेली गर्दी आहे. सरकारनं आता तरी शहाणं व्हावं. इतक्या रात्री बारीक लेकरांपासून वृद्धापर्यंत जर लोक जागणार असले, रस्त्यावर येणार असले, तर सरकारने आता शहाणपणाची भूमिका घेणं गरजेचं आहे. या समाजाची वेदना बंद करण्यासाठी पिढ्यानं फारचा आरक्षणाचा चाललेला लढा, याला पूर्ण विराम आता आरक्षण देऊन सरकारने करायलाच पाहिजे. नसता मराठी मात्र आता आरक्षण घेतल्याशिवाय हटत नाही. या देशात आणि या राज्यात हे सर्वसामान्य आंदोलन हातात घेतले, त्यामुळे राज्यात आणि देशात कोणतीही शक्ती राहिली नाही की हे आंदोलनात फूट पाडायची. कारण हे सर्वसामान्य आंदोलन उभा केलं, याच्यात फूट काय पडत नाही. आता कितीही प्रयत्न करा. भावांना पुन्हा एकदा सांगतो, एवढ्या वेळेस असले तरी मतभेद सोडा. आरक्षण मिळेपर्यंत मतभेद होऊ देऊ नका. एवढ्या वेळेस आपल्या मराठा समाजाच्या पत्रात आपल्याला हे आरक्षणाचं पुण्याचं दान टाकू लागा, हे तुमच्या पायाला हात लावून सांगतो. आता लेकर आपलं वाचवा. आरक्षणाशिवाय पर्याय नाही. पाणी शरीराला जितकं गरजेचं आहे तितकंच आरक्षण आता जगण्यासाठी गरजेचं आहे. पर्याय नाही. तुम्हाला खोटं बोलून भाषण ठोकायला नका. आपलं भाषण येत नाही. आपण समाजाचं डायरेक्ट दुःख बोलतो. पुस्तक वाचायला टाइम नाही गेले. पुस्तकाचं आपलं जास्त जमत नाही. इंग्लिशचं मत लगेच जमत. एकदा प्रतिनिधी संघ इंग्लिश बोला अधिकारी चालते, ते 4-5 वेळ फळाफळा सांगल्या. मला तो मजा माहित नाही, मला काय कळायलाच नाही. तसं समिती झालं वाचतात यानं हैदराबादला होती काय आलं की
त्यांचं आपलं सारखंच काही डाव टाकते ती पुढे मोडून काढले. एक नाही ठेवला, एक बी नाही ठेवला आणि ठेवणार पण नाही. फक्त एकजूट फुटू देऊ नका. जर तसं झालं, सरकारने शेवटचा नाव तो टाकला, तर सगळ्यांनी त्याच्या घरी जाऊन बसा. काहीच करू नका, डायरेक्ट त्याच्या पाया पडायचं. कारण ते आपलाच बांधव असणार आहे. ते डाव टाकलेला सामान्य मराठ्याकडे हात नाही घालू शकतात. सामान्य मराठ्याला आरक्षणाशिवाय काही कळत नाही आणि ते त्याचं थोबडच फोडी दे. त्याला फोडायला गेलो सामान्याला. सामान्य फुटत नसतो. जर एखाद्याचे डाव साधायचा प्रयत्न केला, आपण सगळ्या उठायचं त्याच्या घरी जाऊन त्याच्या पाया पडा. त्याला एवढंच सांगायचं, भाऊ तो आमचाच भाऊ आहेस. मराठा आरक्षणाचं घातले करा बाळाच्या तोंडाला आलाय, घालू नको. तो पाय पडतो, तो पुढे नाक सुद्धा बसतो. मराठ्यांच्या अन्नात माती काढू नको. आता खूप पिढ्यानंतर हे मराठा समाजाच्या पत्रात पडायला लागलं. तुला आंदोलनात यायचं जी नदी येऊ नको, कशाला घरी जाऊ. ही शिकवायला नव्या घेऊन देऊ आपण त्याला. कशा परिमाणा करत पण आमचं वाटलं करायला येऊ नको, नाश करू नको. आता तर ही संधी मराठ्याला पुन्हा येणार नाही. या संधीत आपल्याला सगळ्याला मिळून सोनच करायचं. आता सरकारला आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. नाही म्हणजे नाही, सुट्टी नाही. मी तुम्हाला शब्द देतो, आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही. मी मराठा फिरायला देत नाही. ती पठ्ठ्या म्हणतो मी 2-4 दिवस झाले नाव घेत नाही. तेव्हा तुम्ही आपल्या एकट्याच्याच मागं लागले. तुम्ही म्हणतो त्याचं नाव कोण घेत नाही बाबा. का घेत नाही त्याचं नाव ते बी सांगतो तुम्हाला. त्याने आरक्षणाला विरोध केला की मी दंगा सुरू केलाच म्हणून सांगायचं. 2-4 दिवसापूर्वी म्हणजे माझ्या त्याच्यात मागं लागले. मी आरक्षणाच्या विरोधात नाही, संपला विषय. आणि तुला बोलत नाही दादा, आरक्षणाचा विरोध नाही म्हणलं. तू का आरक्षणाचा विरोध केला, आपला दणका सुरू झाला. मग आपला दणका लय बेकार असतो. आमच्या जीव नको म्हणतो, खालचं घ्या वरचं घ्या. देतो कोणचं, खालचं द्यान वरचं द्यान. कवा देतो, खातो आमचं सगळं एकटाच. आमच्या गावात एकच घर नाही देत, तरी 30% एकटा खातो. कोण खातो रे, नुसता खातो. आरक्षण खातो, परत ओपन मध्ये येतो, EWS मध्ये येतो. तरी मग आमचा टक्का कमी झाला. म्हणजे आरक्षण असून तो टक्का कमी झाला ना, आम्हाला नाही. आमचं काय झालं असं, आमची किती फजिती असं नुसता खातो. मंडळ कमिशनने आरक्षण किती दिलं, नियमात बोलायचं. ओबीसीच्या 1% धक्का नाही लागला पाहिजे. या मताच्या मराठी आहेत ना. पण मंडळ कमिशनने तुम्हाला आरक्षण किती दिलं, 14%. तुम्ही खाता किती, 30%. नुसते झोपा मराठी तुम्ही. आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे. काय पाहिजे आरक्षण तुम्हाला, तुमच्या डोळ्याच्या सगळं आरक्षण खाल्लंय. एवढा मोठा दरोडा पडला, ती एवढी मोठी चोरी झाली आणि मग आरक्षण पाहिजे. कशाचा आधारावर दिलं ते वरच्या 16%. एका रात्रीत 9 उपवर्ग बनवले त्याचे, वरच्या 16% आरक्षणाचे. एक उपवर्ग बनायचं असेल तर समितीची शिफारस तरी लागते किंवा तरच उपवर्ग बनवता येते. उपवर्ग बनवता येत नाही. खैरात असल्यासारखं वाटून टाकलं. मंडळ कमिशनला दिलं तेवढं तुम्ही घ्यावं, तुमच्या हक्काचं आमच्या आम्हाला द्यावं. कशाला काय होईल, खालचे ओबीसी बांधव ग्राउंड लेवलचे आपल्या ग्रामीण भागातले आत्ता बी त्यांना वाटतं मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे. आत्ता गोरगरीब मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे असे हजारांनी पत्र आपल्याकडे त्यांचे. एकतर काल नाशिकमध्ये असं भाषण केलं, ते म्हणे आमचा विरोधच नाही आरक्षणाला मराठ्याचा. आणखी काय पाहिजे, ते म्हणे आमच्यातच जमान, आमचे मोठालेच लोक जास्त आरक्षण खायले. ते म्हणलं बरं का. म्हणजे बघा त्यांच्या सुद्धा असंही पाहिजे ते काल माहिती झालं तरी आरक्षण खायचं. समजा एखाद्याकडे 2 एकर जमीन, ती 5 एकर खातो. कवर खातो,
मटण दिले बाबा तुला तू मोकळच म्हणून तुझ्या तरी खातो आणि परत मग तुला बोलत तुम्ही बोलू नका तुम्हाला उपकार कळतो उपकार माझ्या बापजाद्या मराठ्यांनी कधीच तुमच्या जात बघितलेली कधीच तुमची राजकारणात राजकीय प्रवासात उंची वाढवण्यासाठी प्रतिष्ठा वाढवण्यासाठी मान वाढवण्यासाठी आमच्या बापजाद्या मराठ्यांनी रात्रंदिवस काबाड कष्ट करून तुम्हाला मोठं केलं आज तुम्ही विरोध करायला लागलात तर सगळे मराठी त्यांच्यावर नाराज व्हायला लागले त्याला दिसा नाही ते एकदा तरी आमच्या गोरगरिबांच्या मराठ्यांचे पोर आता मरायला लागले एकदा तरी त्या उपकाराची परतफेड करा का विरोध करता माय बापा जाता जाता पुन्हा सांगतो अशी संधी मराठ्याला पुन्हा येणार नाही या संधीचं सोनं करा एकजूट ठेवा एकजूट फुटू देऊ नका आरक्षण कसं देत नाही सरकार ते आपण बघू त्याची तुम्ही काळजीच करू नका आरक्षणाची आरक्षण घेतल्याशिवाय सुटली नाही आपला शब्द आहे तुम्हाला आणि आपण शब्दाला लय पक्का आहे आरक्षणाशिवाय सुट्टी नाही महाराष्ट्रातल्या सरसकट मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्रच पाहिजे त्याशिवाय माघार नाही पण एक दुसरा पर्याय काढला होता मध्ये आता 5च मिनिटात राहिलं तुम्ही मला 5 मिनिटं म्हणून येईल दंडाला उठेलाय 5च मिनिटात ते मध्ये पर्याय काढला होता ते म्हणजे तुम्हाला वेगळं दिलं चालेल का म्हणलं हा म्हणजे त्याला जोडलं बरं का आता आला अंदाजा पण ऐकलंच नाही त्यांनी पण लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा म्हणूनच मराठ्यांचा वेगळा प्रवर्ग तयार करून 50% आत द्यावा लागेल वरच आम्ही घेत नाही 50% वर आम्हाला पाहिजे नाही म्हणलं साहेब चिरून येतो ते आणखी आलंच नाही आता त्यांच्या पुढे एकच पर्याय आधार मिळाला कायदा पारित करायला लागेल आता आरक्षण ते सगळं सांगितलं नाही तुम्हाला काय घडलं ते पण सांगितलं आता आरक्षण कोणाकोणाला पाहिजे बोला करा मीडियाचे बांधव इतक्या रात्री तुम्हाला विनंती आहे सरकारला सगळं टाका जर त्यांना भावना असेल त्यांना जर भावना शून्य ते नसतील तर त्यांच्या लक्षात येईल इतक्या रात्री सुद्धा हा मराठा समाज वेदना घेऊन रस्त्यावर बसला मी माझ्या समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही तुम्हाला सुद्धा 2-3 अटी एका नाही उग्र आंदोलन करायचं नाही जाळपोळ करायचं नाही त्याचं कारण गावात राहिले एक आरक्षण त्याचं चालवलं नाही मागा लागत मागून परत मोठे बोलतो पुढे तुम्ही सांगा मध्ये बोलत माझ्या तुझं आणि गोरगरीब मराठ्यांच्या पोरावर त्यामुळे केसेस होत्या जर केसेस झाल्या तर त्याला शिक्षणाचा नोकरीत अडचण येते म्हणून करायचं आणि काहीच केलं नाही काहीच शांत बसलो होतं तरी 307 आणि 120 बस सारख्या कालमा आमच्या टाकल्या त्या कशा काढायच्या आणि बघतो त्याची काळजी नका करू पण टाकल्या ही सत्य परिस्थिती आहे 2 महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या पोरानं मराठा आरक्षणासाठी एकानंही आत्महत्या करायची नाही जर पूर्णच म्हणायला लागले ते आरक्षण घ्यायचं कोणाला द्यायचं कोणाला आणि आंदोलन करून आमचा उपयोग तरी काय 14 तारखेला सरकारचा वेळ संपतो 3 दिवसाचा आपण 10 दिवस दिले म्हणजे 40 दिवस 14 तारखेला मराठा समाजाचा कार्यक्रम ठेवला आपण अंतरवालीला भोकरदनसह परिसरातल्या एकाही मराठा माणसाला घरी थांबायचं नाही सगळ्याचे सगळे अंतराळे आले पाहिजे आपलं विराट रूप सरकारनं त्यानंतर 4 दिवसात
मराठा आरक्षणाच्या जीवावर सगळ्या सह्या केल्या पाहिजे इतक्या ताकदीने येताना शांततेत यायचं आणि जाताना पण शांततेत जायचं. त्याचं कारण तिथं प्रचंड संख्येने आपल्या माता मौल्या येणार आहे. ती कोणाची तरी आई आहे, ती कोणाची तरी बहीण आहे. ती जशी सुरक्षित कार्यक्रमाला आली तशी सुरक्षित तिच्या घरापर्यंत गेली पाहिजे. ही जबाबदारी आजच तुमच्या खात्यावर आहे. एकानं जर गालबोट लावायचा प्रयत्न केला त्याच्या एकामुळे अख्ख्या जातीला डाग लागतो आणि इथून पुढे आपल्या जातीला डागच लागू द्यायचा नाही. ही सुद्धा जबाबदारी आपल्या खांद्यावर. याच शांततेच्या आंदोलनानं वर्षानुवर्ष निर्णयाच्या प्रक्रियेत न येणारे आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आणून ठेवलंय. त्यामुळे काळजी करू नका. हे शांततेचं आंदोलनच मराठ्यांना न्याय देणार आहे आणि ते कसे देत नाही ते आपण बघू. त्याची काळजी करू नका. फक्त आपल्याला उचलण्याचा प्रयत्न होईल. उचकू नका. सरकारच्या आपण कुठे हाती लागलो नाही. हाती लागण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे उचकू नका आणि उद्रेकासारखं काही करू नका. जर एखादं पोरग, कारण तिथे तुम्हाला स्वयंसेवक म्हणून सगळ्याला काम करायचं. सगळ्याला आजूबाजूला तुमच्या नजर ठेवा. आपली सुद्धा कसोटी. तर आरक्षण एवढं सोपं असतं तर इतके वर्ष लागले नसते. आपली सुद्धा कसोटी. आजूबाजूला लक्ष ठेवा. एकाला सुद्धा वळवळ करू द्यायची नाही. जर कोणी केली त्याला जागेवर साधं शर्टात धरून असं खाली बसायचं. हलवत ठेवत नाही त्याला. पुरा कार्यक्रम असतो. आपल्याच गाडीत टाका तुमच्या थेट घरी सोडायचं त्याच्यात. पण कार्यक्रमाला मात्र गालबोट लागू द्यायचं नाही. की संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे. आता सगळं सांगितलं नाही. आता महा सांगायचं राहिले. सांगू का? सगळ्या गावात सांगायची वेळ आली. मला काय म्हणतात माहिती का? मावशी हो तुम्हाला सांगतो. हे मला काय म्हणते माहिती का? तुमची लई काळजी आहे म्हणजे मई. तुम्ही काय करा. काय झालं? काय झालं? दवाखान्यात घ्या ना. दवाखान्यात काय असेल ना. चालले चालता यायला लागलं त्यांना. चलते क्लिअर झाले. चालायला लागले. छातीला चोळा थोडं. छाती चोळा. बसा खाली बसा. त्यांच्याजवळ गर्दी नका रे करू. खाली बसा सगळे. त्यांच्याजवळ गर्दी नका करू. त्याला हवा लागू द्या. शांत बसा जागेवर खाली. त्यांच्या बुटाला हवा लागू द्या. हवामुळे झाला सर. रस्ता करून द्या पटापटा बाजूला. एका नावामध्ये उभा राहू नका आणि लगेच खाली बसा. पलीकडे एखाद्याची गाडी असली लगेच गाडी द्या त्यांना. बसा खाली बसा. बाकीच्या बसा खाली. आता याला म्हणते मराठीचे संस्कार. कस काय वाट करून दिले पटापट. बसा खाली बसा. मला सगळेजण म्हणजे तुमची लई काळजी. तुम्हाला कोण धक्का टाइम बघतो. तुमचं संरक्षण करायला आम्ही आहेत ना. तुम्ही गर्दीत जाऊ नका. मला म्हणते आम्ही तुमच्या सोबत आहे. कोण काय करतो ते बघू. तुम्ही आमच्या गावात या. आम्ही तुमचं रक्षण करायला. आणि मी आलो ना गावात मला असं काटा लुटू देत की मोहताराला लागला तर सणात ठिकाणी करीत जातो.
उलगडी लागल्यासारखं मला वाटत सुद्धा गरज लागत नाही भाऊ. इतका कानाकाना मी तोडीत नाही मला माहिती आहे तुम्हाला माया आहे माझी. मलाही कळतंय मी इतका पण मूर्ख नाही. तुम्हाला मला भेटावं वाटतं, मलाही तुम्हाला भेटावं वाटतं, पण माझं शरीर भाऊ मला साथ देत नाही. 17 दिवस उपोषण केल्यामुळे माझ्या गाडीतल्या लोकांनाच माहिती माझे काय हाल होते. माझं शरीर मला कसलंच साथ देत नाही. तरीही मी समाजासाठी मागं हटायला तयार नाही. मला रस्ता द्या म्हणून मी हे बोललो. कारण सध्या एवढा खाली घे. जास्त सुद्धा माझ्याकडे टाइम देत नाही. खायलाच काही नाही त्यांना. ती वयाला नाही झाली ती वेळ माझ्याकडे येऊ. दुसरी पार्टी बघत पण माझ्याकडे येत नाही. इतकी भयान परिस्थिती माझी सध्या. एका गावात अशी साखळी बनवली होती अशी, आणि हे माही जलावलं. चला पुढे चला पुढे मला चुकीत नाही मग बरगड म्हणून ना भाऊ. मला आता तरी जाताना रस्त्याला जाता जाता एवढं सांगतो, एवढ्या वेळ तुमच्या पायाला हात लावून सांगतो, समाजाच्या पत्रात पुण्याचं काम टाकू लागा आणि एकजूट ठेवा. जय जिजाऊ, जय शिवराय. सर्वांनी आपला मोबाईल वरती करायचा आहे, उभे राहून मोबाईल वरती करायचा आणि मोबाईलची टॉर्च चालू करून मनोज दादा जरांगे यांना आपण सर्वांनी पाठिंबा द्यायचा आहे. सर्वांनी आपला मोबाईल वरती काढावा आणि मोबाईलची टॉर्च प्रत्येकानं आपला मोबाईल वरती काढा. बघा जणू काही चंद्र तारे या जमिनीवर मनोज दादांच्या पाठिंब्यासाठी आलेले आहेत. सर्वांनी मोबाईल वरती करायचा आहे. रात्रीच्या 1 वाजता दादांनी आपल्याला 9 तारीख दिली होती. दादा 10 तारीख आहे आज, 10 तारीख आणि इतक्या रात्रीची ही भोकरदनच्या इतिहासातली पहिली सभा आहे, जी ऐतिहासिक सभा. या ऐतिहासिक सभेचे आपण सर्वजण या सभेचे साक्षीदार झालो आहोत. खरं म्हणजे कोणत्याच राजकीय पक्षाच्या इतिहासात सुद्धा एवढी मोठी सभा झाली नसेल. ही आणलेली गर्दी नाही तर आलेली गर्दी आहे. हे फक्त दादांवर असणारं प्रेम दाखवणारी ही गर्दी आहे. आपण सर्वांनी माता भगिनींना अगोदर जाण्यासाठी जागा द्यायची. महिला अगोदर जाणारे त्या